ज्या पुलावर दिवसा लाखो लोकांची वर्दळ असते, तिथे रात्री चक्क मेलेले लोक वावरतात असं कुणी सांगितलं तर? कोलकात्याचा हावडा ब्रिज दिसायला जितका भव्य, रात्री तितकाच भयानक. लोक म्हणतात रात्री 2 नंतर इथल्या हवेत एक वेगळाच जडपणा जाणवतो आणि नदीच्या पात्रातून असे काही हात वर येतात जे जिवंत माणसांना खाली ओढायला बघतात. आजची ही कथा अशाच एका टॅक्सी ड्रायव्हरची आहे, ज्याने त्या रात्री हावडा ब्रिजवर असं काही पाहिलं जे पाहिल्यानंतर त्याची बोलतीच बंद झाली. रात्रीचे 2:45 वाजले होते. संपूर्ण कोलकाता शहर निद्राधीन होतं, पण हुगळी नदीच्या काठावर धुक्याचा एक भयानक खेळ सुरू होता. राहुल आपली पिवळी टॅक्सी घेऊन हावडा ब्रिजच्या चढणीवर आला. पुलाचे ते अजस्त्र लोखंडी खांब पिवळ्या दिव्यांच्या प्रकाशात एखाद्या पिंजऱ्यासारखे वाटत होते. बाहेरचा सन्नाटा इतका होता की राहुलला स्वतःच्या काळजाचे ठोके ऐकू येत होते. अचानक पुलाच्या मधोमध राहुलला एक आकृती दिसली. एक स्त्री पांढऱ्या शुभ्र साडीत पुलाच्या कठड्याला धरून उभी होती. तिचे केस विस्कटलेले होते आणि ती टक लावून खालच्या काळोख्या पाण्यात पाहत होती. राहुलने गाडी थांबवली. मॅडम, काय झालं? एवढ्या रात्री इथे काय करताय? राहुलने विचारलं. तिने वळून पाहिलं नाही, फक्त हाताने इशारा केला. राहुलला वाटलं ती लिफ्ट मागते. ती गाडीच्या मागच्या सीटवर येऊन बसली. गाडीत बसताच अचानक वातावरणातला गारवा वाढला. राहुलला जाणवलं की त्या बाईच्या अंगातून कुजलेल्या फुलांचा आणि ओल्या मातीचा उग्र वास येतोय. गाडी पुढे सरकली. राहुल आरशातून तिच्याकडे पाहायचा प्रयत्न करत होता, पण आरशात फक्त रिकामी सीट दिसत होती. राहुलला घाम फुटला. त्याने मागे वळून पाहिलं तर ती तिथेच बसलेली होती, पण तिचे पाय उलटे होते आणि ते चिखलाने माखलेले होते. ती बाई अचानक हसली. तो हसण्याचा आवाज एखाद्या लोखंडी सळईने पुलावर ओरबडल्यासारखा होता. ती म्हणाली, राहुल, बघ खाली, ते मला बोलावतायत. राहुलने घाबरून खिडकीबाहेर नजर टाकली. आपण मल्लिका घाटाच्या बरोबर वर होतो. रात्रीच्या त्या काळोख्या पाण्यात राहुलला जे दिसलं ते पाहून त्याची वाचाच बसली. पाण्यातून शेकडो पांढरे फटक हात वर आले होते. ते हात हवेत थरथरत होते, जणू कुणाला तरी ओढण्यासाठी आतुरलेले होते. हे तेच हात आहेत ज्यांचे किस्से कोलकात्यात प्रसिद्ध आहेत. राहुलने ओरडत जोरात ब्रेक मारला. गाडी एकाच झटक्यात थांबली. त्याने मागे पाहिलं. मागचा दरवाजा उघडा होता आणि ती बाई गायब झाली होती. राहुल धावत पुलाच्या कठड्यापाशी गेला. खाली पाण्यात जोराचा आवाज झाला, जणू कुणीतरी उडी मारली होती. राहुलने टॉर्च मारून खाली पाहिलं, पण तिथे पाणी स्थिर होतं. फक्त एकच गोष्ट विचित्र होती. त्या स्थिर पाण्यातून पुन्हा तेच पांढरे हात बाहेर आले आणि त्यांनी राहुलच्या दिशेने झेप घेण्याचा प्रयत्न केला. राहुल जीवाच्या आकांताने टॅक्सीत बसला आणि गाडी सुसाट पळवली. सकाळी जेव्हा त्याने टॅक्सी धुतली तेव्हा मागच्या सीटवर त्याला पांढऱ्या साडीचा एक तुकडा आणि मल्लिका घाटातली काळी माती सापडली. तर ही होती आजची भयकथा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन भयकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खरी भीती अजून बाकी आहे.